महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, महाराष्ट्राचे लोकप्रिय संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व केवळ देशपातळीवरती नव्हे तर आपल्या अभ्यासू, तत्पर आणि कार्यक्षम वृत्तीमुळे जगभरामध्ये ज्यांनी अगदी पाकिस्तानच्या आतंकवादाचा बुरखा आंतरराष्ट्रीय मंचावरती फाडला ते तरुण तडफदार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करते। मंचावर समोर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शिवसेनेचे नेते, उपनेते, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व महिला भगिनींना सर्वप्रथम महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते। आजचा महिला दिवस मला वाटतं हा आपल्यासाठी अत्यंत खास असेल, कारण आज आपण बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये महिला केंद्रीय राजकारणाची सुरुवात माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना केली। अनेक वेळेला महिला या फक्त कार्यक्रमांच्या मध्ये गर्दी करण्यासाठी किंवा टाळ्या वाजवण्यासाठी बोलवल्या जात होत्या। महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत, पण आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब म्हणतात की 3.5 शक्तीपीठ आपल्या घरात असतात। पहिली आई, दुसरी बहीण, तिसरी पत्नी आणि चौथं अर्ध शक्तीपीठ म्हणजे मुलगी, जी सासरी आणि माहेरी असते। आणि म्हणूनच या 4ही रूपातल्या महिलांच्यासाठी लेक लाडकी योजना आली, लाडकी बहीण योजना आली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत झालं आणि महिलांना स्वतःच्या मातृत्वाचा नाव लावण्याचा अधिकार मिळाला। की जसं विद्या बालन विचारते की मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का, माथा मेरा लेकिन कुमकुम तुम्हारे नाम का, हाथ मेरे कंगन तुम्हारे नाम के, पाँव मेरे पायल तुम्हारे नाम की, इतना ही क्या, कोख मेरी खून मेरा दूध मेरा, लेकिन बच्चा बाप के नाम का, इतना ही बता दो इस पूरी जिंदगी में क्या है हमारे नाम का। 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळून मरणासारख्या वेदना सोसून जन्म दिलेल्या लेकराला आमचं नाव लागत नव्हतं, आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी तो अधिकार दिला आणि प्रत्येक सरकारी कागदावर बापाच्या नावाच्या आधी आईचं नाव लावलं। हा जिजाऊच्या मातृत्वाचा सन्मान आहे, तुमच्या प्रत्येकीचा मातृत्वाचा सन्मान आहे। आणि आज माझ्यासारखी एक गोरगरीब झोपडीमध्ये पत्र्याच्या घरात जन्माला आलेली कष्टकरी आई बापाची पोरगी, जिचं आयुष्य गल्लीमध्ये गेलं, जिने आयुष्यभर महापालिकेच्या दिव्याखाली बसून अभ्यास करून 12वीच्या बोर्डात मागासवर्गीयात पहिली आली, भाकरीचे भुकेचे चटके सोसले, त्या सोलापूरच्या गल्लीत अनवाणी पायानं चालणाऱ्या गरीबाच्या पोरीला दिल्लीत पाठवतायत शिंदे साहेब। ही माझी राज्यसभेची उमेदवारी नाहीये, ही तुम्हा सगळ्या लाडक्या बहिणींची राज्यसभेची उमेदवारी आहे। मी खासदार होणार नाहीये, महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणी खासदार होणार आहेत। आतापर्यंत राजकन्या खासदार होताना खूप जणांनी बघितल्या, पण शिंदे साहेबांच्यामुळे एक संघर्ष कन्या खासदार होऊन दिल्लीत जाईल, तेही महाराष्ट्र बघेल। अनेक नेते असे असतात की जे स्वतःच्या कुटुंबाला स्वतःचा पक्ष समजतात। आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांसारखे नेते मिळाले जे कार्यकर्त्यांना आपलं कुटुंब समजतात। आदरणीय साहेब, फक्त 1-2 मिनिटच घेते। मी हेच सांगत होते की माझ्यासारख्या एका अत्यंत सर्वसामान्य गोरगरीब भीमराज की बेटी मी अतिशय गर्वानं म्हणते, त्या अशा एका मागासवर्गीय समाजातल्या मुलीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकनाथजी शिंदे साहेब पोहोचवतायत। साहेब म्हणायचे की मी सीएम असताना कॉमन मॅन आहे, डीसीएम असताना डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे, परंतु सामान्यांना असामान्य बनवणारं नेतृत्व हे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे। माझी खासदारकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सकाळच्या भोंग्यांनी म्हणे मीडियावरून मला शुभेच्छा दिल्या, पत्रकारांनी मला सांगितलं की राऊतांनी तुमचं अभिनंदन केलं। मी हात जोडून म्हणलं की राऊत साहेब, माझं अभिनंदन करू नका, अभिनंदन करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करा, कारण ज्योती वाघमारे हे नाव शून्य आहे,
मला राज्यसभेवर पाठवणं हे एकनाथ शिंदे साहेबांचं पुण्य आहे आणि हे पुण्य सगळ्या गोर गरिबांच्या, मागासवर्गीयांच्या, तळागाळातल्या जनतेच्या, या महिला भगिनींच्या पाठीशी उभं राहतंय. साहेब, आपण मुख्यमंत्री झालात आणि आम्ही महिला राजकारणाच्या केंद्रस्थानी आलो. मुलगी जन्माला आली ना की मग मुलगी जन्माला आली की आई वडिलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह यायचं, पण मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी तुम्ही लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. प्रत्येक बहिणीला, म्हणजे माहेर गरीब असलं तर बहिणीला खूप वाईट वाटायचं, पण साहेब तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि 2.5 कोटी सर्वसामान्य मध्यमवर्गीय बहिणी फक्त 1500 रुपयाच्या ओवाळणीनं खुश नव्हत्या साहेब, पण कॉलर टाईट करून सांगायच्या मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे. हा बहुमान तुम्ही आम्हाला दिलात साहेब. तुम्ही प्रत्येक सरकारी कागदावर आईचं नाव लावलं. कदाचित उद्या आम्ही नसू, पण आमची लेकरं नाव लिहताना तरी आईचं नाव काढतील. ही तुमचं कर्तृत्व आणि तुमची पुण्याई आहे साहेब. आज तुम्ही जिथे जिथे शिवसेनेला बहुमत मिळालं, कल्याण, ठाणे, डोंबिवली, आरक्षण नसताना महिलांना, लाडक्या बहिणींना महापौर पद दिलं, स्त्री शक्तीचा सन्मान केला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की